गुड मॉर्निंग पप्पा. वेलकम टू लंडन. कसं वाटलं लंडन? गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. अरे मी सकाळपासून पाहतोय इथे एक पण राजकारण्यांचा बॅनर नाही. दादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा, वहिनी साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा, अण्णांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. एक पण बॅनर नाही. इकडे तसं काय नसतं पप्पा. इथे कोणत्या इलेक्शनमध्ये कोणत्याच नेत्याचं बॅनर लागत नाही. इव्हन दो ट्रॅफिक जाम करून सभा पण घेतली जात नाही. असं. अरे मी हे नक्की इलेक्शन कोणत्या मुद्द्यावर लढतात? रस्ते, लाईट, पाणी? नाही 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 पप्पा, इथे रस्ते, लाईट, पाणी पहिल्यापासून इथे व्यवस्थितच आहेत. हाय का आता? अरे ज्या मुद्द्यावर वर्षानुवर्ष इलेक्शन लढलं जातं ते मुद्देच संपवले. आता लक्षात आलं. हे जातीपातीवरून इलेक्शन लढत असते. नाही नाही पप्पा, इथे तसं पण काय होत नाही. सर्व विकासाच्या मुद्द्यावर होतं. म्हणून हे देश प्रगतिशील आहेत. आपल्याकडे काय चालू आहे माहिती आहे ना? ज्या मुद्द्यावरून समाज कल्याण करायला पाहिजे, विकासाचे मुद्दे, ते राहिले बाजूला. आणि सत्तेसाठी फक्त पैसा आणि जातीपातीचं राजकारण. कोण या पक्षातून त्या पक्षात जातो, कोण कुणाला डांबून ठेवतो, कोण कुणाचं फॉर्म बिघडून टाकतो, मार्या करतो. एवढंच कष्ट जर देशाच्या विकासासाठी केले, मी पण आपल्या देशात जॉब केले असते. मी पण राहिलो असतो आपल्या घरच्यांसोबत व्यवस्थित. या राजकारण्यांसोबत आपल्या सर्वसामान्य जनतेची पण तेवढीच चुकी. लवकर सुधारावं लागेल, नाहीतर आपल्या येणाऱ्या पिढीचं हे राजकारण, समाजकारण आणि मतदानावरचा विश्वासच उडून जाईल. कसं आहे, देश आपला आहे, विचार पण आपल्यालाच करावा लागेल. चला लागूया कामाला.